या क्वेश्चनचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून घेण्यात आलेली आहे? ओके, पहिला आहे 0 डिग्री, एक आहे 82.5 पूर्व, 72.5 पूर्व आणि 82.5 पश्चिम. क्लिअर आहे? ठीक आहे. दोन दुसरा ऑप्शन मेजॉरिटी मध्ये आणि 4 पण, चौथा पण एक आन्सर आलेलं आहे, लक्षात ठेवा. आता मला सांगा, प्रत्येक जगामध्ये टाइम झोन्स असतात. ओके, आता संपूर्ण जगामध्ये एकच वेळ नसतो, त्यासाठी काय केलेलं आहे आपण, टाइम झोन्स वेगवेगळे केलेले आहेत. 0°1 जे आहे, ओके, रेखावृत्त तुम्हाला माहितच असतील. ही जर पृथ्वी असेल तर हिच्यावरती ज्या आपण उभ्या इमॅजिनरी लाईन्स मारलेल्या आहेत, ओके, त्या उभ्या लाईन्सला काय बोलतो आपण, रेखावृत्त. आणि आडव्या ज्या लाईन्स मारलेल्या आहेत, ह्या आडव्या लाईन्सला आपण काय बोलतो, अक्षवृत्त. आडव्यांना काय बोलतो, अपर आडवा, अपर अक्षवृत्त ना, त्यामुळे. आणि उभ्यांना काय बोलतात, रेखावृत्त किंवा रेखा अक्षावर उभी, असंही आपण काहीतरी माहिती आहे ना, रेखा अक्षावर उभी, असं पण काहीतरी लक्षात ठेवू शकतो. आता जी 0 डिग्री जी आहे, म्हणजे जी 0 डिग्रीचे अंश मानलेली आहे, 0 डिग्रीचं एक रेखावृत्त मानलेलं आहे, हे 0 डिग्रीचं जे रेखावृत्त मानलेलं आहे, हे एक ग्रीनिच म्हणून शहर आहे, लक्षात ठेवा. ग्रीनिच युनायटेड किंगडम मध्ये येतं हे सिटी. ओके, ग्रीनिच युनायटेड किंगडम मध्ये येते. त्या रेखावृत्ताला 0 डिग्री मानलेलं आहे. त्यामुळे या वेळेला काय बोलतात, या वेळेला बोलतात GMT. आणि GMT म्हणजेच काय, तर जागतिक प्रमाण वेळ. लक्षात ठेवा, जागतिक प्रमाण वेळ. ओके, ग्रीनिच मीन टाइम बोलतात त्याला. आणि ह्याला GMT जागतिक प्रमाण वेळ. जागतिक प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून जाते असा क्वेश्चन आला तर त्याचं क्वेश्चन आपलं असणार आहे 0 डिग्री. आणि हे 0 डिग्रीचं जे रेखावृत्त आहे हे कोणत्या शहरातून जाते, तर हे जाते ग्रीनिच शहरामधून. ठीक आहे, आणि ग्रीनिच शहर कोणत्या देशामध्ये आहे, तर ते आहे युनायटेड किंगडम मध्ये. क्लिअर आहे पहिलं ऑप्शन. आणि आपल्या या क्वेश्चनचं आन्सर आहे आपलं 82.5 पूर्व. भारत तुम्हाला माहितच आहे पूर्व गोलार्धात आहे. अशी जर पृथ्वी असेल तर पृथ्वीच्या पूर्व गोलार्धात भारत आहे, या साईडला भारत आहे. आणि अशा दक्षिण आणि उत्तर बघायला गेलं तर कुठल्या गोलार्धात आहे आपण, तर उत्तर गोलार्धात आहे. ओके, उत्तर म्हणजे आपण कुठल्या भागात राहतो, उत्तर पूर्व. ठीक आहे, उत्तर पूर्व, कारण आपण विषुववृत्ताच्या वरती आहोत ना, कर्कवृत्त आपल्यामधून जातं, याचा अर्थ उत्तर भागात. तो 82.5 पूर्व. इथे पश्चिम आहे त्यामुळे हे आन्सर रॉंग आहे. 82.5 पूर्व. तर आपलं प्रमाण वेळ कुठल्या रेखावृत्तावरून घेतलेलं आहे, भारतीय प्रमाण वेळ, इंडियन स्टँडर्ड टाइम. ओके, इंडियन स्टँडर्ड टाइम म्हणजे काय, भारतीय प्रमाण वेळ, भारतीय प्रमाण वेळ. ओके, कुठला रेखावृत्त आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा, 82.5 पूर्व आहे. ओके, 82.5 पूर्व. आणि हे कुठून जातं, कुठून पास होते, तर हे एक मिर्झापूर नावाचं शहर आहे. ओके, जो पिक्चर पण बघितला, पिक्चर ना वेब सिरीज आहे ना ती, मिर्झापूर नावाचं शहर आहे अलाहाबाद जवळ. अलाहाबाद म्हणजे सध्याला प्रयागराज. ओके, अलाहाबाद जवळ आहे ते आणि उत्तर प्रदेश मध्ये आहे. ओके, मिर्झापूर शहर, त्या शहरापासून हे 0 डिग्री रेखावृत्त गेलेलं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? तुम्हाला क्लिअर आहे? एकदा मॅप वरती बघूयात हे GMT कुठून जातं. हा आपला भारत देश आहे आणि या भारत देशामधून 82.5 उत्तरवरून हे गेलेलं आहे. हे जे आहे हे कोणतं रेखावृत्त आहे, हे रेखावृत्त आहे 82.5 ईस्ट. ओके, आणि हे कुठून गेलेलं आहे, इथे एक मिर्झापूर म्हणून शहर आहे. जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील कोणत्या कोणत्या स्टेट्स मधून जात आहे तर बेटरच राहील. लक्षात ठेवा कुठल्या स्टेट मधून जाते. मी कसं लक्षात ठेवलंय, हे UP ने MP मध्ये 36 ऑडी कार माहित आहे ना तुम्हाला, 36 ऑडी आणल्या. ओके, हे अशा प्रकारे मी लक्षात ठेवलेलं आहे. तुम्हाला जसं ठेवायचंय तसं ठेवा. UP म्हणजे उत्तर प्रदेश, MP म्हणजे मध्य प्रदेश, 36 म्हणजे छत्तीसगड, ऑड्या म्हणजे ओडिशा आणि आणल्या म्हणजे आंध्र प्रदेशचा. ठीक आहे, सो उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. तर हे जे 82.5 पूर्व जे रेखावृत्त आहे ते किती राज्यांतून जातं, तर पहिलं राज्य, नंतर दुसरं राज्य, 3 राज्य, 4 राज्य आणि 5 राज्य. म्हणजे 5 राज्यांमधून हे जे आपलं 82.5 उत्तर पूर्व जे रेखावृत्त आहे ते जाते. ठीक आहे, ओके, क्लिअर आहे का तुम्हाला इथपर्यंत? तुम्हाला काय काय विसरायचं नाहीये, तुम्हाला हे मिर्झापूर आणि अलाहाबाद विसरायचं नाहीये.
तुम्हाला 82.5 पूर्व विसरायचं नाहीये, तुम्हाला जीएमटी जागतिक प्रमाण वेळ विसरायची नाहीये, ती ग्रीनिच मधून गेलेली आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? या क्वेश्चन मध्ये कोणाला काही अजून डाऊट असतील तर विचारू शकतात. बाकी या क्वेश्चन साठी इतकी इन्फॉर्मेशन ठीक आहे असं मला तर वाटते. ओके, प्रमाण वेळ वगैरे समजवलं मी तुम्हाला. रेखावृत्त काय असतात ते तर आपण गेल्या लेक्चरला पण बघितलेलं ना, उभ्या रेखा असतात तो. ठीक आहे, चालेल. चला ठीक आहे, मग आपण इथेच समजूयात या लेक्चर मध्ये, सॉरी या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूयात. चालेल. मूलभूत हक्कांची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये करण्यात आलेली करण्यात आलेली आहे इथे पाहिजे. ओके ओके, इथे थोडासा टायपिंग मिस्टेक आहे. करण्यात आलेली आहे. ओके, मूलभूत हक्क तुम्हाला माहितच आहे. आपली भारतीय राज्यघटना जी आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे, भारतीय राज्यघटना जी आहे, यामध्ये किती भाग आहेत? तर यामध्ये 24 भाग आहेत. ओके, 24 भाग आहेत की 22 भाग आहेत? यामध्ये लवकर सांगा. 12 अनुसूची आहे, 12 परिशिष्ट पण बोलतात त्याला. ओके, 25 ते निरस्त केलेला आहे ना. ठीक आहे, आता हे जे भाग आहेत, त्या भागांपैकी आपल्याला सर्व 25च्या 25 पाठ नाही करायचे. आपल्याला काही इम्पॉर्टंट भाग आहेत ते पाठ करायचे आहेत, लक्षात ठेवा. जसं की सुरुवातीचे 5-6 जे भाग आहेत, ते 5-6 भाग तुमचे पाठच असले पाहिजे. याचा आन्सर 3 येते. 3 म्हणजे भाग 3च येत आहे का? ओके, ठीक आहे. बघा, लक्षात ठेवा. भाग पहिला तुम्हाला लक्षात असला पाहिजे. भाग 1. भाग 1 काय आहे? चॅप्टर 1 पण बोलतात त्याला. भाग 1 म्हणजे पार्ट 1 पण बोलतात. भाग 1 जो आहे तो युनियन अँड स्टेट्स आहे. म्हणजे आपलं जे युनियन आहे ते युनियन कशा कशाने बनलेलं आहे वगैरे, युनियन मध्ये कोण कोण येतं ते सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे. भाग 2 मध्ये जर काय दिलेलं आहे, तर भाग 2 मध्ये दिलेलं आहे सिटिझनशिप. सिटिझनशिप म्हणजे आपलं नागरिकत्व. ओके, इंडियन्सला नागरिकत्व कसं मिळेल? ओके, एखादा इंडियन असेल नागरिक, त्याला नागरिकत्व कसं असेल हे आलेलं आहे नागरिकत्वामध्ये, भाग 2 मध्ये. ओके, इथे कलम 1 ते 5 आहेत, लक्षात ठेवू नका तुम्ही. इथे जे आहेत, इथे कलम 6 ते 11 आहेत, 5 ते 11 आहे गेस. ओके, इथे 5 ते 11 आहे. आणि भाग 3 जो आहे तिथे 12 ते 35. भाग 3 12 ते 35, आणि हा अतिशय इम्पॉर्टंट भाग आहे. याला बोलतात मूलभूत हक्क. काय बोलतात त्याला? मूलभूत हक्काचा भाग आहे. ओके, आणि भाग 4 एक आहे. भाग 4 म्हणजे राज्याची मार्गदर्शक तत्वे, डीपीएसपी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. याला मार्गदर्शक तत्वे पण बोलतात. आणि नंतर भाग येतो तो म्हणजे भाग 4A. ओके, भाग 4A किंवा भाग 4 क. आणि याचं काय आहे, तर हे आहे मूलभूत कर्तव्य. ओके, फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्य. ओके, हे सुरुवातीचे भाग 1 ते भाग 4 आहे. आता मी तुम्हाला या स्लाइड मध्ये समजून दाखवलेले आहे, ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. युनियन 1 ते 5, नागरिकत्व 5 ते 11, 12 ते 35 मार्गदर्शक तत्वे. मूलभूत हक्क आपण कोणत्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत कोणी सांगू शकेल का? आणि मार्गदर्शक तत्वे आपण कोणत्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत कोणी सांगू शकेल का लवकर? कोणच नाही अजूनपर्यंत. ठीक आहे, लक्षात ठेवा. मूलभूत हक्क जे आहेत ते आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत. अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्क घेतलेले आहेत. फंडामेंटल राईट्स जे आहेत ते आपण, मूलभूत हक्क जे आहेत ते अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत. आणि मार्गदर्शक तत्वे आपण कुठून घेतलेले आहेत? मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंड मधून घेतलेले. आयर्लंडच्या राजधानी राज्यघटनेतून आपण मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहेत. ओके, म्यूट करा माहिती. ओके, आणि मूलभूत कर्तव्य आपण कुठून घेतलेले आहेत, तर हे आपण रूस कडून घेतलेली आहेत. ओके, किंवा सोव्हिएत युनियनच्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत. मूलभूत कर्तव्य अगोदर नव्हती, परंतु 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार ही मूलभूत कर्तव्य आपण ऍड केली. या घटना दुरुस्तीनुसार किती कर्तव्य ऍड केली आपण? 10 ऍड केली. आणि नंतर एक 86वी घटना दुरुस्ती झाली 2002 ला. यामध्ये आपण एक मूलभूत कर्तव्य ऍड केलं, आणि अशी मिळून आता सध्याला किती आहेत? 11 मूलभूत कर्तव्य. सुरुवातीला 10 होती, 86ने 1 जोडलं, सध्याला 11 मूलभूत कर्तव्य या आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत. ओके, राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य किती आहेत सध्याला? तर 11 आहे. क्लिअर आहे? तर आपल्याला क्वेश्चन काय आहे? मूलभूत हक्कांचे तरतूद. मूलभूत हक्क कशात आहेत? तर यामध्ये आहे भाग 3 मध्ये.
क्लिअर आहे? ठीक आहे का? कुणाला काय प्रॉब्लेम असतील तर विचारू शकता. ठीक आहे. इथे एक चला मूलभूत हक्क आहेत म्हणून सांगतो. कलम 32 एक लक्षात ठेवा तुम्ही, आर्टिकल 32 हे काय आहे तर याला आपल्या राज्यघटनेचा हार्ट अँड सोल असं म्हणतात. ओके, राज्यघटनेचे हार्ट अँड सोलला म्हणजे आपण काय बोलतात, राज्यघटनेचे, कोणाला मराठीतील ही स्टेटमेंट माहिती आहे का? राज्यघटनेचे हार्ट अँड सोल म्हणतात त्याला. ओके, आणि हे असं कोणी म्हटलेलं तर हे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. ओके, कलम 32 नुसार काय आहे, जर तुमच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली, तुमचे मूलभूत हक्क नाकारले गेले सरकारांमार्फत, तर तुम्ही सरळ आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू शकता. डायरेक्टली तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करू शकतात की आमचे मूलभूत हक्क आम्हाला दिले गेले नाहीये. ओके, आता हा आर्टिकल कलम 32 लक्षात ठेवा. ओके, आत्मा, राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलं जातं, बरोबर आहे. ओके, ठीक आहे. आता ना एक 2-4 दिवसापूर्वी एक न्यूज वाचण्यात आलेली होती. उत्तर प्रदेशने काय केलेलं की सोशल मीडियावरती, स्पेशली ट्विटरवरती लोक रेमडेसिवीर वगैरे जे इंजेक्शन मागत होते, तर असं केलं तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होईल असं जाहीर केलेलं. ओके, का तर तुम्ही गव्हर्नमेंटचे आमच्या हे करतायत की तुम्हाला मिळत नाहीये गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये वगैरे असं. तो हा जो डिसिजन होता युपी गव्हर्नमेंटचा, ह्याला सुप्रीम कोर्टने ना, बरोबर, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की तुम्ही असं करून लोकांवरती फौजदारी गुन्हे दाखल नाही करू शकत. कलम 19 नुसार प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. ओके, आणि सोशल मीडियावरती ते काही लिहू शकतात, तुम्ही त्याच्यावरती पायमल्ली आणू शकत नाहीये. ओके, ठीक आहे. कोणी याचिका दाखल नव्हती केली ही कलम 32 नुसार, कोर्टाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतलेली. ओके, कधी कधी कोर्ट काय करते, जर कोर्टाला वाटलं की देशामध्ये काहीतरी वेगळंच चाललेलं आहे आणि कोणी याचिका पण दाखल नाही केली, तर कोर्ट स्वतःहून याचिका दाखल करते की आम्ही स्वतःच याची एक सुनवाई घेणार आणि सुनवाई घेऊन तर रिझल्ट सुद्धा देते. ठीक आहे, क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन बघा, या क्वेश्चनचा आन्सर सांगा. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणत्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेला आहे? ओके, सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणत्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेला आहे? ठीक आहे, अर्थसंकल्प तुम्हाला माहितच असेल. ओके, दरवर्षी अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी या दिवशी मांडला जातो. कधी मांडला जातो? 1 फेब्रुवारीला मांडला जातो. अगोदर 2-4 वर्षापूर्वी पर्यंत 29 फेब्रुवारीला असायचा, पण सध्याला 1 फेब्रुवारीला मांडला जातो. कोण मांडतात? तर अर्थमंत्री. कोण मांडतात? तर अर्थमंत्री मांडतात. ओके, अर्थमंत्री मांडतात. अर्थमंत्री काय करतात? लोकसभेमध्ये अर्थसंकल्प मांडतात. आणि अर्थ राज्यमंत्री म्हणजे अर्थमंत्र्यांच्या खाली एक दुसरा मंत्री असतो, त्याला राज्यमंत्री असं म्हणतात. मी गेल्या लेक्चरला पण तुम्हाला हे सांगितलेलं. अर्थ राज्यमंत्री तो कुठे मांडतो? तर तो मांडतो राज्यसभेत. अर्थसंकल्प असं राज्यघटनेमध्ये कुठेच लिहिलेलं नाही. आपल्या राज्यघटनेमध्ये असं लिहिलेलं आहे, अर्थसंकल्पाला वार्षिक वित्तीय विवरणपत्र हे शब्द वापरलेले आहे. वार्षिक वित्तीय विवरणपत्र, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. ओके, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. बजेट हा शब्द कुठेही वापरलेला नाहीये घटनेमध्ये. हा जो वार्षिक वित्तीय विवरणपत्र जो आहे, हा आर्टिकल किती आहे तर याचं कलम आहे, लक्षात ठेवा, कलम 112. म्हणजे अर्थसंकल्पाचं कलम किती आहे? कलम 112. अतिशय महत्वाचं कलम आहे, हे लक्षात ठेवा. आतापर्यंत आपल्या 4-5 लेक्चर मध्ये आपण जवळपास 10-15 कलम पाठ केले असतील, ते पाठ झाले असतील अशी आशा करतो मी तुम्हाला. ओके, तर हे आर्टिकल 112 आहे. ओके, ज्यानुसार अर्थसंकल्प सादर केला जातो. आणि अर्थसंकल्प हा शब्द आहे का घटनेमध्ये? तर अर्थसंकल्प हा शब्द घटनेमध्ये नाही. लक्षात, क्लिअर आहे? आता काय असतं की आपलं जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तर भारत स्वतंत्र झाला तेव्हा पहिला अर्थसंकल्प मांडला. पहिला अर्थसंकल्प कोणी मांडलेला ते नाव लक्षात ठेवा तुम्ही. तर ते नाव लक्षात ठेवा, R.K. षण्मुगम शेट्टी. R.K. षण्मुगम शेट्टी. ओके, R.K. षण्मुगम शेट्टी हे जे होते ते पहिला अर्थसंकल्प यांनी मांडलेला 1947 मध्ये. कधी मांडलेला? 1947 मध्ये. ठीक आहे का? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का?
ओके 1947. आणि मी पहिल्या लेक्चरमध्ये पण घेतलेला बघा हा क्वेश्चन. बजेटची सुरुवात कोणत्या व्हॉइसरॉयच्या काळात झाली? चला बघूयात कोणाला आठवत आहे, रिव्हिजन पण होत आहे तुमचं. बजेटची सुरुवात कोणत्या व्हॉइसरॉयच्या कार्यकाळात झाली? व्हेरी गुड हर्षदा, छान. ओके, बजेटची सुरुवात कोणत्या ह्याच्यात झालेली? तर लॉर्ड कॅनिंग. ओके, लॉर्ड कॅनिंग मी तुम्हाला सांगितलेलं आठवत असेल तर. ओके, 1862 साली झालेली. ओके, लॉर्ड कॅनिंग. ओके, बजेटची सुरुवात कोणत्या ह्याच्या काळात झालेली? तर लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळात झालेली 1862. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का या क्वेश्चन मध्ये? अजून आपण आन्सरच बघितलेलं नाहीये या क्वेश्चनचं. ठीक आहे, तर या क्वेश्चनचा आन्सर आहे, लक्षात ठेवा, या क्वेश्चनचा आन्सर आहे सर्वात वेळा आतापर्यंत मोरारजी देसाईंनी हे ठेवलेलं आहे. ठीक आहे, मोरारजी देसाई जे आहे त्यांनी आतापर्यंत इतिहासात 10 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. किती वेळा? 10 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. हे जे पी चिदंबरम आहेत ना, यांनी 9 वेळा केलेला आहे. पी चिदंबरम काँग्रेसचे लीडर होते. ओके, आहेत म्हणजे ते अजून. ठीक आहे, पी चिदंबरम 9 वेळा केलेला आहे. ठीक आहे, इंदिरा गांधी, मनमोहन सिंगने जास्त नाही, 4 वेळा आय गेस केला त्यांनी, 5 वेळा. ओके, 10 वेळा, 9 वेळा. आणि यांच्यानंतर कोणाचा नंबर लागायचा माहित आहे का? आपले प्रेसिडेंट पण राहिलेले आहेत बघा, प्रणव मुखर्जी होते. त्यांनी जवळपास 7-8 वेळा मांडलेला, 7 वेळा त्यांनी मांडले. ठीक आहे, इंदिरा गांधी ह्या ज्या आहेत ह्या आपल्या पहिल्या अर्थमंत्री होत्या, लक्षात ठेवा. पहिल्या महिला अर्थमंत्री. ठीक आहे, पहिल्या महिला अर्थमंत्री कोण होत्या? इंदिरा गांधी होत्या. म्हणजे बजेट मांडणाऱ्या, ओके, संसदेमध्ये बजेट सादर करणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या? तर त्या इंदिरा गांधीच होत्या. जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा त्या अर्थमंत्री सुद्धा होत्या. ओके, ठीक आहे. मग आपल्याला विचारतात की पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री कोण होत्या महिला? तर त्या आहेत आता सध्याच्या अर्थमंत्री ज्या आहेत आपल्या निर्मला सीतारामन, ह्या पूर्ण वेळ आहेत. म्हणजे त्यांच्याकडे दुसरं खातं कोणतं नाहीये. ठीक आहे ना. आणि इंदिरा गांधी ज्या होत्या त्या प्राईम मिनिस्टर होत्या आणि प्लस अर्थमंत्री सुद्धा होत्या. ठीक आहे, ज्या निर्मला सीतारामन ज्या आहेत त्या पहिल्या पूर्ण वेळ संरक्षण मंत्री पण होत्या, लक्षात ठेवा. डिफेन्स मिनिस्टर पण त्याच होत्या पहिल्या. ओके, आणि अर्थमंत्री फायनान्स मिनिस्टर पण त्याच आहेत, लक्षात ठेवा. क्लिअर आहे? ओके, लक्षात ठेवा. ओके, हे आहेत निर्मला सीतारामन सध्याचे आपल्या अर्थमंत्री, आणि हे आहेत अनुराग ठाकूर सध्याचे आपले अर्थ राज्यमंत्री. ओके, मिनिस्टर ऑफ स्टेट, लक्षात ठेवा. क्लिअर आहे? पहिल्यांदा 2021चं बजेट जे होतं हे 2021चं बजेट पेपरलेस बजेट होतं, बरोबर की नाही? पेपरलेस बजेट होतं, म्हणजे सुटकेस वगैरे काय नव्हते घेऊन गेले, तर एक टॅब घेऊन गेलेले, त्या टॅबलेट मध्ये बजेट होते, लक्षात ठेवा. ओके, पेपरलेस बजेट. ओके, कोणाचं होतं? ह्या वर्षीचं 2021. आणि असं विचारतात की भारतातील पहिले राज्य कोणते ज्याने पेपरलेस बजेट सादर केलं? तर तो क्वेश्चन आला तर तो प्रश्नाचा आन्सर होणार उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे पहिलं राज्य होतं ज्यांनी पेपरलेस बजेट सादर केलं याच वर्षीचं. क्लिअर आहे का? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ओके, असा क्वेश्चन आपल्याला पोलीस भरतीला आधी येऊन गेलेले आहेत. तुम्हाला जे राष्ट्रीय उद्यान आहेत आपले 6, ते 6च्या जिल्हे माहिती असणं गरजेचं आहे, नाही कंपल्सरीच आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला माहितीच असले पाहिजेत की कोणतं राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. व्हेरी गुड, तुमच्या सर्वांचा आन्सर बरोबर येत आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कुठल्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. ओके, व्हेरी गुड, चंद्रपूर या जिल्ह्यात आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ओके, ताडोबा. पेपरलेस बजेट सादर करणार पहिलं राज्य यूपी, उत्तर प्रदेश, योगी आदित्यनाथ. ओके, अमरावती, मुंबई, नागपूरला कोणते आहेत ते माहिती आहे ना तुम्हाला? ठीक आहे, ही लिस्ट दिलेली आहे. हा तुम्हाला आज 6च्या 6 हे नॅशनल पार्क तुम्हाला पाठच पाहिजेत, लक्षात ठेवा. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? चंद्रपूर मध्ये आहे. ओके, चंद्रपूर 1955 ला स्थापना झाली. ओके, सो सर्वात जुने कोणते विचारलं तरी आपला आन्सर काय येणार? ताडोबा राष्ट्रीय उद्यान. सर्वात मोठं ताडोबा नाही आहे बेटा, सर्वात मोठे चांदोली आहे. ओके, चांदोली कुठे आहे? सांगलीमध्ये. उगामळ अमरावती, पंडित जवाहरलाल याला पेंच पण बोलतात, नागपूर. नवेगाव बांधवगाव नागपूर. आणि संजय गांधी मुंबई उपनगर. क्लिअर आहे? बोरिवली नॅशनल पार्क सर्वात छोटंसं नॅशनल पार्क. ओके, आणि जगातील एकमेव आहे जे मोठ्या सिटीच्या मध्ये नॅशनल पार्क आहे, असं एकमेव आहे जगामध्ये, ते म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क. आपण काय करतो नेक्स्ट?
चला नेक्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चनचा आन्सर भरपूर कमी जणांना माहिती असेल. चला मला जरा जाणून घ्यायचं या क्वेश्चनचा आन्सर कोणाला येत आहे का. शकारी या नावाने सुद्धा प्रसिद्ध होता. कोणता राजा? ओके, शकारी. शकारी म्हणजे ना तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. शक प्लस अरी. ओके, तुम्हाला मराठी माझ्यापेक्षा चांगले येत असेल, माहिती आहे मला. शक प्लस अरी हे संधी विग्रह झाला, बरोबर. शक अधिक अरी. अरी म्हणजे काय? तर अरी म्हणजे शत्रू, शत्रू म्हणजे दुश्मन. ओके, शक अरी म्हणजे शकांचा शत्रू. शकांचा शत्रू म्हणून कोण झाला? शकारी. हा असा राजा होता ह्या चौघांपैकी ज्याने शकांचा खूप पराभव केलेला. त्यांनी शक जे होते शकांचा पराभव केलेला. ठीक आहे, त्यामुळे त्यांना शकारी असं म्हटलं जाईल. ठीक आहे, तर हे राजे आहेत ते म्हणजे आपले चंद्रगुप्त द्वितीय. चंद्रगुप्त मौर्य नाही, लक्षात ठेवा. चंद्रगुप्त द्वितीय. त्यांना टोपण नावाने विक्रमादित्य असं सुद्धा म्हटलं जाईल. लक्षात ठेवा, त्यांनी विक्रमादित्य ही पदवी घेतलेली होती. ओके, चंद्रगुप्त द्वितीय. हे सर्व गुप्त डायनेस्टीचे हे आहेत. कुठले? गुप्त साम्राज्यातलेच राजे आहेत. हे सर्व कुठले साम्राज्य होतं? गुप्त साम्राज्य जे होते त्याचे राजे आहेत हे सर्व गुप्त साम्राज्य. ओके, गुप्त साम्राज्याची स्थापना कोणी केली कोणाला माहिती आहे का? गुप्त साम्राज्याची स्थापना लक्षात ठेवा श्रीगुप्त नावाच्या राजाने केलेली. कोणत्या राजाने केलेली? श्रीगुप्त. श्रीगुप्त नावाच्या राजाने ना गुप्त साम्राज्याची स्थापना केलेली. मग श्रीगुप्त नंतर ना त्याचा मुलगा घटोत्कच राजा बनतो आणि घटोत्कच नंतर त्याचा मुलगा चंद्रगुप्त एक राजा बनतो. हा जो चंद्रगुप्त एक आहे ना याला रिअल फाउंडर ऑफ हे बोलतात गुप्ता डायनेस्टी, रिअल फाउंडर. ओके, म्हणजे एक्सपान्शन खूप केलेलं चंद्रगुप्त एकने, भयंकर एक्सपान्शन केलेलं, पूर्ण युपी बिहार जिंकून घेतलेला चंद्रगुप्त. चंद्रगुप्त एक नंतर मग त्याचा मुलगा समुद्रगुप्त राजा बनला. ओके, आणि समुद्रगुप्त लक्षात ठेवा गुप्ता डायनेस्टी, गुप्ता साम्राज्यामधला सर्वात महान राजा कोणता होता? तर तो होता समुद्रगुप्त. समुद्रगुप्तला नेपोलियन असंही म्हणतात, नेपोलियन ऑफ इंडिया, भारताचा नेपोलियन, भारताचा नेपोलियन. ऍक्च्युली असं म्हणायला पाहिजे होतं नेपोलियनला इंग्लंड फ्रान्सचा तो हा म्हटलं पाहिजे होता किंवा युरोपचा समुद्रगुप्त असं म्हटलं पाहिजे होतं. परंतु इतिहास युरोपियननी शोधलेला आहे त्यामुळे त्यांनी युरोपियनचीच पदवी दिलेली आहे आपल्या महान राजांना सुद्धा. समुद्रगुप्त भारताचा नेपोलियन असं म्हटलं जातं. नेपोलियन आता आलेला 1800च्या काळात, 1900च्या काळात, 1800. समुद्रगुप्त इसवी सन मध्ये होता. समुद्रगुप्त भारतात नेपोलियन. आणि ह्यांची 3 नाटकं पण लक्षात ठेवा, रत्नावली, ओके, नंतर नागानंद आणि प्रियावली. ही 3 नाटकं समुद्रगुप्ताने लिहिलेली आहेत. ओके, आणि हे कोणत्या वाद्य वाजवायचं असं विचारलं जातं तर हे वीणा वाजवायचे, वीणा वादनात प्रवीण होते. ओके, म्हणजे समुद्रगुप्त समजू शकतात तुम्ही ऑलराऊंडर होते. ओके, युद्धामध्ये समुद्रगुप्तांना कोणी सुद्धा हरवू शकलं नव्हतं. त्यांनी जेवढे युद्ध जिंकले सर्वच्या सर्व जिंकलेले, पूर्ण ऑल इंडियावरती त्यांचं साम्राज्य होतं, साऊथला थोडेसे भाग सोडले तर. ठीक आहे, समुद्रगुप्त. समुद्रगुप्त नंतर काय होतं ते समुद्रगुप्त नंतर त्याचा हा मुलगा रामगुप्त राजा म्हणतो. पण रामगुप्त ना बोलतात ना पप्पांच्या नावावरती कलंक असल्यासारखा होता रामगुप्त. ठीक आहे, रामगुप्त सीन काय होता? ठीक आहे, रामगुप्त एक बोलतात ना स्ट्रॉंग राजा नव्हता, तो नेबळट आणि घाबरट राजा होता. ओके, घाबरट राजा होता रामगुप्त. मग रामगुप्तावरती हे जे शक होते ह्या शकांनी अटॅक केला. गुप्ता साम्राज्यावरती हे शक राजे जे होते त्यांनी अटॅक केला, युद्ध झालं. मग युद्धामध्ये रामगुप्त हरला आणि युद्ध म्हणजे ऍक्च्युअली सुरू व्हायच्या आधीच रामगुप्ताने हार मानलेली. हा जो शक होता इकडे एक त्या राजाचं नाव मला आठवत नाहीये सध्याला, शक राजा होता. तो बोलला की अरे बघ मी अटॅक करणार आहे, नाहीतर मग मला एक काम कर, तुझ्या बायकोसोबत माझं लग्न करून दे, असं रामगुप्त बोलला. ठीक आहे, हा शक राजा होता, त्याचं नाव मला आठवत नाहीये सध्याला. ठीक आहे, मग रामगुप्त बोलला ठीक आहे चालेल पण अटॅक नका करू आमच्यावर. रामगुप्ताला लहान भाऊ होता हा चंद्रगुप्त द्वितीय. आता रामगुप्त असा होता तर चंद्रगुप्त अगदी उलट होता. हा चंद्रगुप्त 2ला प्रचंड राग आला, अरे असा कसा हा राग करतोय, आपला राजा असून असा करतो. मग चंद्रगुप्त मग ज्या दिवशी ना ती पालखी जाणार असते ना, त्या पालखीमध्ये बसवून रामगुप्तची बायको जाणार होती ना, तर ह्या पालखीमध्ये चंद्रगुप्तने काय केलं, असा महिलेचे कपडे वगैरे घातले आणि पालखीमध्ये स्वतःच बसून गेला चंद्रगुप्त. ओके, पालखीमध्ये बसून.
आणि मग शकांकडे पोहोचल्यानंतर तिथेच युद्ध केलेलं आणि हा जो शकांचा जो राजा होता त्याला चंद्रगुप्त द्वितीयने तिथेच पराभव केला आणि मग रिटर्न येऊन त्याने ह्या रामगुप्तला पण मारला. ठीक आहे. आणि नंतर हा झालेला होता चंद्रगुप्त द्वितीय जे होते ते गुप्तचे राजे झालेले होते, लक्षात ठेवा. चंद्रगुप्त द्वितीय. चंद्रगुप्त द्वितीय पण एक वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग आहेत इंडियातले. परंतु गुप्ता साम्राज्यातले सर्वात स्ट्रॉंग किंग कोणते होते तर समुद्रगुप्त होते. ओके. त्याच्यानंतर चंद्रगुप्त द्वितीयांचा नंबर लागला. सो ह्यांनी विक्रमादित्य ही पदवी घेतलेली आणि इथे शकांचा पराभव त्यांनी केल्यामुळे त्यांना शकार हे टायटल दिलेलं होतं. क्लिअर आहे इथपर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? क्लिअर? आणि हो, ठीक आहे. यांच्यानंतर चंद्रगुप्त द्वितीयांचा एक मुलगा होता, त्यांचं नाव आय गेस कुमारगुप्त. लक्षात ठेवा, हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कुमारगुप्त. आणि हे कुमारगुप्त जे होते यांच्या काळामध्ये नालंदा विद्यापीठ त्यांनी बांधले. नालंदा विद्यापीठ माहिती आहे ना सर्वांना, बिहारमध्ये होतं. ओके. नालंदा विद्यापीठाची स्थापना कुमारगुप्तने केलेली आहे. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? ठीक आहे. ओके. हे होते चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करा, तुमच्यासाठी वेळ देतो. नायडू. ओके. हा बोला. हा बोला, काय झालं? काय बोलले का तुम्ही? हा. वेट वेट वेट. हा हा, राईट 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 राईट. हे लक्षात ठेवा, हे हर्षवर्धनाने लिहिलेले आहे. ओके ओके, बरोबर बरोबर. ओके, हर्षवर्धन बाणभट्ट. राईट राईट. ओके. हे नाही, यांचं नाही, हे विनावादनाथ प्रवीण होते, एवढं लक्षात ठेवा. ओके. ते हर्षवर्धनाने लिहिलेले नाटक आहेत. ओके. ही तीन जी होती ते हर्षवर्धन लिहिलेली नाटके आहेत. ओके. हर्षवर्धन हे वर्धन घराणं वेगळं आहे, ते परत मी कधीतरी सांगेल वर्धन घराणे, पण हर्षवर्धनाचं तर येणारच. अतिशय इम्पॉर्टंट आहेत हर्षवर्धन सुद्धा. ओके. या क्वेश्चनचं आन्सर काय? बघूया. दोन आन्सर येतात सर्वांचे. ओके. हा क्वेश्चन झालाय का अगोदर कधी? नाही का? ठीक आहे. भारतातील पहिल्या महिला अच्छा, हा क्वेश्चन अगोदर आपण एकदा सरोजिनी नायडूंवरती क्वेश्चन बघितलेला, तेव्हा हा क्वेश्चनचं पण डिस्कशन. लक्षात ठेवा, सरोजिनी नायडू हे होते आपल्या पहिल्या महिला राज्यपाल. कोणत्या राज्याच्या होत्या? युपीच्या होत्या. यांना कोणतं टोपण नाव होतं सांगितलेलं आहे बघा, नाइटिंगेल ऑफ इंडिया. ओके. नाइटिंगेल ऑफ इंडिया किंवा भारताची कोकिळा, गान कोकिळा लता मंगेशकरांना बोलतात. ओके. सरोजिनी नायडू. ओके. सुचेता कृपलानी. ओके. ह्या फर्स्ट सीएम होत्या. ओके. चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री, ह्या पण युपीच्याच होत्या. किरण बेदी पहिल्या IPS. ओके. विजयालक्ष्मी पंडित या कुठल्या राज्याच्या प्रथम महिला हे होत्या राज्यपाल? सांगा बरं, कुठल्या राज्याच्या प्रथम महिला राज्यपाल होत्या? सांगितलेला आहे मी हा क्वेश्चन. अलाहाबाद राज्य आहे का? महाराष्ट्र. व्हेरी गुड शैलेश. ओके. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या विजयालक्ष्मी पंडित. लक्षात ठेवा. आणि जी आपले युनायटेड नेशनचे आमसभा असते, जनरल असेंब्ली असते, त्या जनरल असेंब्लीच्या पहिल्या महिला अध्यक्ष पण विजयालक्ष्मी पंडितच होत्या. लक्षात ठेवा, पहिल्या महिला अध्यक्ष. ओके. ठीक आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत? ओके. सरोजिनी नायडू. ओके. 13 फेब्रुवारी काय असतो सांगा? ओके. सरोजिनी नायडूंचा जन्मदिवसच असतो. याला कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो तर राष्ट्रीय नॅशनल वुमन्स डे. नॅशनल वुमन्स डे म्हणून साजरा केला जातो 13 फेब्रुवारी. 13 फेब्रुवारीला एक जागतिक पण कोणता तरी असतो. ओके ना, महिला रेडिओ ऐकतात, आठवत आहे? राष्ट्रीय महिला रेडिओ ऐकतात. ओके. सो जागतिक रेडिओ दिवस. ओके. जागतिक रेडिओ दिवस पण कधी असतो तर तो पण असतो 13 फेब्रुवारीलाच असतो. ओके. क्लिअर आहे का? ठीक आहे. चला, भारतीय संविधानातल्या कितव्या दुरुस्तीद्वारे पंचायतींना वैधानिक दर्जा दिला गेला? हा पण क्वेश्चन आपण बघितलेला होता, फक्त वेगळ्या प्रकारे बघितला. ठीक आहे.
भारतीय संविधानातल्या कितव्या घटना दुरुस्तीने पंचायतींमध्ये दोन प्रकार येतात. एक तर येतात स्थानिक स्वराज्य संस्था आणि एक येतात त्या म्हणजे नागरी स्वराज्य संस्था. हे जे पंचायती असतात त्यांना काय बोलतात? स्थानिक स्वराज्य संस्था. 73वी घटना दुरुस्ती अतिशय योग्य आन्सर आहे तुमच्या सर्वांचं. व्हेरी गुड. स्थानिक स्वराज्य संस्थेची बाबतीत विचारलं तर 73वी आणि नागरी स्वराज्य संस्थेच्या बाबतीत विचारली तर 74वी घटना. ठीक आहे. हा जो घटना दुरुस्ती आहे, ओके, घटना दुरुस्ती, हा पण ह्याचा आर्टिकल कोण सांगू शकेल का? आर्टिकल ह्याचा कलम. व्हेरी गुड. ह्याचं कलम आहे 368 आणि कुठल्या देशातून घेतलं हे माहिती आहे का कोणाला? लक्षात ठेवा, हे दक्षिण आफ्रिकेकडून आपण घेतलेलं. ओके, कुठून घेतलेलं आहे? दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेलं आहे. घटना दुरुस्ती बाबतीत या दोन माहिती लक्षात ठेवा. घटना दुरुस्ती आर्टिकल 368 आणि देश दक्षिण आफ्रिका. 73वी घटना दुरुस्ती. 42वी तर भरपूर माहिती दिली आहे मी तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये. आठवा तुम्ही जरा. इंदिरा घटना, इंदिरा कॉन्स्टिट्यूशन, मिनी कॉन्स्टिट्यूशन आणि त्यामध्ये काय काय बदल झालेले वगैरे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. युट्यूब वरती जाऊन तुम्ही बघू शकतात. 42वे आपलं जे पहिलं लेक्चर होतं आय गेस त्यामध्ये मी सर्व सांगितलंय. 86वी दुरुस्ती 2002 ला झालेला आहे. यामध्ये 11वे मूलभूत कर्तव्य ऍड केलं. 11वं मूलभूत कर्तव्य ऍड केलं. आणि 11वं मूलभूत कर्तव्य काय आहे? तर ते पालकांचं कर्तव्य आहे की त्यांनी 14 वर्षापर्यंतच्या मुलांना जे आपले आहे ते शाळेमध्ये पाठवलं पाहिजे, प्रायमरी शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. हे 11वे मूलभूत कर्तव्य आहे. 101वी घटना दुरुस्ती. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा मला कोण सांगू शकेल? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान, एकदम मस्त. ओके, लक्षात ठेवा. जीएसटी लागू झाली 101वी घटना दुरुस्ती नुसार. जीएसटीचा फुल फॉर्म काय आहे? तर जीएसटीचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, आणि कधीपासून लागू झाला इंडियामध्ये? तर 1 जुलै 2017 पासून जीएसटी इंडियामध्ये लागू झाला. 1 जुलै जो आहे त्याला कोणता डे म्हणून साजरा केला जातो? तर तो असतो जीएसटी डे. ओके, जीएसटी दिवस. ओके, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. क्लिअर आहे का इथपर्यंत? काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? ठीक आहे, चला मग नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ओके, पंचायत राज. पंचायतीबद्दल नॅशनल पंचायती डे पण लक्षात ठेवा. कधी असतो तो? तर तो असतो 24 एप्रिल रोजी. ओके, 24 एप्रिल रोजी पंचायती दिवस असतो. ओके, नागौर राजस्थान. पंचायत असेल तुम्हाला पहिला प्रश्न. नेक्स्ट, सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे? सतीश धवन, जिथून आपण सर्व इस्रोचे रॉकेट प्रक्षेपित होतात. ओके, इस्रोचे सर्व रॉकेट प्रक्षेपण होतात ते म्हणजे आंध्र प्रदेश. व्हेरी व्हेरी गुड. आंध्र प्रदेशमध्ये आहे सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर. आंध्र प्रदेश राजधानी याची आहे अमरावती. ओके, याचे सीएम कोण आहेत? सीएम सांगा जरा. ओके, YSR जगनमोहन रेड्डी. ओके, जगनमोहन रेड्डी YSR काँग्रेसचे आहे ते. ओके, कर्नाटकची राजधानी आहे बेंगलुरू आणि ह्याचे आहेत येडियुरप्पा. ओके, केरळचे तिरुवनंतपुरम राजधानी आहे आणि ह्याचे पिनराई विजयन. पुन्हा हे जिंकलेले आहेत, लक्षात ठेवा. ओके, गेल्या 40 वर्षामध्ये फर्स्ट टाइम असं झालंय की बॅक टू बॅक दुसऱ्यांदा येणार आहेत. ओके, नाहीतर एलडीएफ आणि UDF आणि LDF असेच असायचे त्यांचे. तेलंगणा. ओके, तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद आणि ह्यांचे आहेत ते KCR. ओके, KC राव हे तिथले पंतप्रधान आहेत, लक्षात ठेवा. ओके, सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे? आंध्र प्रदेशला श्रीहरिकोटामध्ये. कुठे आहे? श्रीहरिकोटा येथे आहे. ओके, तामिळनाडूमध्ये आता नवीन बनणार आहे. कुठे बनणार आहे? तामिळनाडूमध्ये बनणार आहे. ओके, जे दुसरं सेंटर जे आहे प्रक्षेपणाचं ते तामिळनाडूमध्ये आता बनणार आहे. ओके, लक्षात ठेवा. व्हीलर बेट कुठे आहे कोणाला माहिती आहे का? व्हीलर बेट. ओके, आता ह्याचं नवीन नाव पण आहे अब्दुल कलाम बेट. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण DRDOच्या ज्या पण मिसाईल असतात त्या मिसाईलची चाचणी व्हीलर बेटांवरती होते. ओके, आणि जे रॉकेट प्रक्षेपण होतात ते इथून होतात सतीश धवन वरून. व्हीलर बेट कुठे आहे कोणाला माहिती आहे का? कोणाला माहिती नाही व्हीलर आयलँड?
अब्दुल कलाम बेट आता त्याचं नवीन नाव आहे. ओके, तुम्हाला माहिती असलं पाहिजे होतं. हे कुठे आहे लक्षात ठेवा. हे आहे ओडिशामध्ये. व्हेरी गुड राजेश. ओके, हे आहे ओडिशामध्ये आहे. ओडिशाचे सीएम कोण? तर नवीन पटनायक. ओके, आणि राजधानी काय तर भुवनेश्वर. ओके, ओडिशा नवीन पटनायक. ओके, बिजू जनता दल. क्लिअर आहे का इथपर्यंत? सर्वांना काही प्रॉब्लेम आहे का? नाही? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा मग. मौर्य साम्राज्यानंतर मगधवर कोणत्या वंशाची सत्ता स्थापन झाली? ओके, मगध जे होतं, मगध म्हणजे सध्याचा बिहार रिजन. ओके, मगधवरती वेगवेगळे शासन साम्राज्य आले. ओके, त्या साम्राज्यामध्ये क्रमाने आहे, हे समजवतो तुम्हाला. सर्वात पहिलं जे आलेलं ना ते होतं हरियांका डायनेस्टी. ओके, बृहद्रथ होते, परंतु बृहद्रथ बद्दल जास्त काही माहिती नाहीये, त्यामुळे हरियांकाला पहिलं म्हटलं जातं. हरियांक. ओके, हरियांका नंतर येते ती म्हणजे शिशुनाग. ओके, शिशुनाग साम्राज्य. शिशुनाग नंतर येतं ते म्हणजे नंद. नंद नंतर येतात मौर्य, आणि मौर्य नंतर येतात शुंग डायनेस्टी, आणि शुंगानंतर येतात कण्व. कण्वानंतर जे असतात ते सातवाहन पूर्ण जिंकूनच घेतात. ओके, सातवाहन माहिती आहेत ना, आपले आंध्र प्रदेशचे राजे होते, त्यांना आंध्राज असं पण म्हटलं जातं. ओके, आंध्र प्रदेश. गौतमीपूर्ण सातकर्णी, त्यांचा गौतमीपुत्र सातकर्णी त्यांचा सर्वात मोठा राजा होऊन गेलेले आहे. ओके, हरियांक. ओके, इथे सर्वात लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे नंदवंश. इथे लिहिलं पण आहे बघा. ओके, अलेक्झांडरने जेव्हा भारतावरती आक्रमण केलं अलेक्झांडरने, तेव्हा मगधवर कोणाची सत्ता होती? तर नंदवंशाची सत्ता होती. आणि तिथे राजा पण होता धनानंद. राजा पण होता धनानंद. आणि ह्या धनानंदचा पराभव केला. धनानंदला मारलं. तिथे कोणी मारलं? तर हे चंद्रगुप्त मौर्यांनी मारलं. ओके, चंद्रगुप्त मौर्य. आणि मौर्य साम्राज्याची स्थापना झाली. चंद्रगुप्त मौर्य सोबत कोण होतं तेव्हा? तर चंद्रगुप्त मौर्याचे गुरु होते ते म्हणजे आचार्य चाणक्य. ओके, आचार्य चाणक्य. क्लिअर आहे का? चाणक्याचं दुसरं नाव काय आहे? तर त्यांना कौटिल्य पण बोलायचे. ठीक आहे, त्यांना कौटिल्य असं सुद्धा म्हटलं जाईल. इंडियन मॅकॉली वगैरे ते जाऊ दे, तेवढे काही इम्पॉर्टंट नाही. चंद्रगुप्त मौर्य लक्षात. ओके, आणि मौर्याचा शेवटचा राजा होता बृहद्रथ. मग बृहद्रथ ते बघा, मौर्याचा अजून एक राजा लक्षात ठेवा, ते म्हणजे अशोका. ओके, चंद्रगुप्त मौर्य नंतर बिंबिसार, आणि बिंबिसार नंतर अशोक. ओके, आणि अशोक नंतर मग राजे कमकुवत होत गेले, आणि शेवटचा होता तो म्हणजे बृहद्रथ. ओके, बृहद्रथ हा मौर्यांचा शेवटचा राजा होता. बृहद्रथला मारलं शुंगने. ओके, शुंग, आणि शुंग डायनेस्टीची सुरुवात झाली. आणि सेम वे शुंगानंतर कण्व डायनेस्टी आणली, वासुदेव कण्वने स्थापना केलेली. आणि मग हे कण्व डायनेस्टी जिंकूनच घेतले डायरेक्टली सातवाहने. ओके, सातवाहन माहिती आहे ना, सातवाहनची स्थापना कोणी केलेली? कोणाला आठवत आहे का? सिमुक. ओके, सिमुक, राजा सिमुक होता, त्याने सातवाहन वंशाची स्थापना केलेली. सिमुक राजा. ओके, महाराष्ट्र पण सातवाहनामध्येच यांचा होता पूर्णच्या पूर्ण. ठीक आहे, पूर्ण महाराष्ट्र जिंकून घेतलं त्याने. सिमुक, सिमुक. ओके, एस आय पाहिजे होतं पद्धती. ठीक आहे, ठीक आहे इथपर्यंत. या क्वेश्चनचा आन्सर काय होतं? आपल्याला काय विचारले? मौर्यानंतर. मौर्यानंतर कोण आलेले? तर नंद तर मौर्यांच्या अगोदर होते, तो शुंग आलेले. या क्वेश्चनचा आन्सर काय होईल? शुंग. ठीक आहे, इथे लक्षात आहे एक शॉर्टकट पण आहे, हशीन मासिका के साथ. हशीन माशुका. ओके, ह म्हणजे हरियक, शी म्हणजे शिशुनाग, न म्हणजे नंद, म म्हणजे मौर्य, शु म्हणजे शुंग, आणि क म्हणजे कण्व. ओके, हशीन माशुका. क्लिअर झालं इथपर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, ट्राय करा. हॅलो, म्यूट करा, माईक म्यूट करा. कोणाला काही डाऊट आहे का? रोहिणी, काय डाऊट आहे का? ठीक आहे, या क्वेश्चनचा आन्सर होणार इनफिल्ड बंधू का प्रकार. हे सर्व रिझन होते. 1857चा जो उठाव झाला त्याचे हे सर्व होते.
हिंदूंना कपाळावर टीका न, म्हणजे जे सैनिक होते त्यांना टिळा न लावू द्यायचा, जबरदस्तीने सैनिकांना बाहेरच्या देशामध्ये युद्धावरती पाठवलं जायचं. ओके, समुद्र सफर म्हणजे इथे काय फिरायला नव्हते पाठवत, ते युद्धासाठी पाठवत. ठीक आहे. आणि मग त्यानंतर हिंदी सैन्यांना कमी दर्जाची वागणूक, हे तर माहित आहे, उच्च पदावरती जात नव्हते कोणतेही. ठीक आहे. आणि इनफिल्ड बंदूक प्रकार, हे तत्कालीन कारण होते. आणि आपल्याला तत्कालीनच कारण विचारलं त्याच्यावरती माहितच आहे तुम्हाला, गायीची चरबी लावलेली आहे असं वाटलेलं असायचे, त्यामुळे ते तोंडाने काडतूस तोडायला लागायचे. त्यासाठी मंगल पांडेंनी पहिला उठाव केला. का सर्वांनी मंगल पांडेंनी तिथल्या पोलिसावरती गोळ्या मारली आणि उठावाची सुरुवात झाली. 1857चा जो उठाव होता, ओके, त्यावेळीला गव्हर्नर जनरल कोण होता? 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होता? तर ते होते लॉर्ड कॅनिंग. ओके, लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग नुकताच 1856ला आलेला, तोपर्यंत 1857चा उठाव सुद्धा झाला. उठावाची नियोजित तारीख काय होती कोणाला माहिती आहे का? उठावाची नियोजित तारीख म्हणजे आधीच ठरलेलं की उठाव करायचा आपण, जे आपले हे होते पेशवे होते त्यांनी, ओके, ठरवलेलं की 31 मे 1857ला आपण उठाव करायचा ऑल इंडियामध्ये. 31 मे 1857ला सुरू करायचा. मग त्याच्यासाठी मग आता फॉरवर्ड पण होते ना, तो बोलतात ना चिन्ह काय होते, कोडवर्ड चिन्ह. ओके, गुप्त चिन्ह काय होते? ओके, म्हणजे जे राजे उठावात सहभागी होणार आहेत ते काय करणार होते, तर ते कमळ व भाकरी हे पाठवायचे एकमेकांना, जे आम्ही पण आहेत बाबा ना तुमच्या सोबत उठाव करणार आहोत, आपण सर्वांनी मिळून सोबतच करायचं. पण सीन काय झाला, एप्रिलमध्येच उठाव सुरू झाला. जशी मंगल पांडेंनी गोळी झाडली त्याच्या उठावाला सुरुवातच झाली डायरेक्ट. त्यांना फाशी दिली. ओके, आणि मार्चलाच झाली. आणि 8 एप्रिलला तर यांना हे दिली, 31 मार्चला यांनी गोळी झाडलेली आहे, बरोबर. आणि एप्रिल पासून उठावाची सुरुवात पण झाली. आणि म्हणजे बोलतात ना 2 महिने लवकरच उठाव सुरू झाल्यामुळे थोडंसं प्लॅनिंग पण यांचं. ओके, यांना एक नियोजित नेता नव्हता, म्हणजे एकच नेता नव्हता कोण. ठीक आहे, हे प्रत्येक जण म्हणजे सुटेल तिकडे मला जे भेटेल त्याप्रमाणे होतं, म्हणजे एक नियोजन नव्हतं, नियोजित नेता नव्हता. ठीक आहे. आणि दिल्लीचा बादशाह कोण होता? नामधारीच बादशाह होता तो, म्हणजे दिल्लीचा नामधारीच बादशाह होता तो म्हणजे बहादूर शाह जफर. ओके, बहादूर शाह जफर. ओके, बहादूर शाह जफर 1857च्या उठावाच्या वेळेला दिल्लीचा बादशाह होता. उठावकऱ्यांनी बादशाहला बादशाह म्हणून घोषित केले जफरला. ओके, जफर तेव्हा जवळपास 80 वर्षाचा होता. ठीक आहे. मग जफर मग काय नाही, हा उठाव दडपून टाकला, म्हणजे जफरला पकडलं, कैद केलं आणि मेरे पिया गए रंगून अभी मुझे नहीं सुकून, रंगूनला डायरेक्टली पाठवलं इंग्रजांनी जफरला, आणि रंगूनला तिकडे त्यांचं रंगून झालं जफरचं. ठीक आहे. आणि हा मग कोणता झाला? हा शेवटचा मुघल बादशाह पण झाला. लक्षात ठेवा, शेवटचा मुघल बादशाह. ठीक आहे. सो मुघल सत्ता ही 1526ला सुरू झालेली, एक मिनिट, 1526ला सुरू झालेली, ती संपली कधी? तर ती संपली 1857ला. ओके, इतक्या वेळ मुघल सत्ता सुरू होती. पहिला बादशाह होता तो म्हणजे बाबर, आणि शेवटचा होता तो म्हणजे जफर. ओके, ठीक आहे, लक्षात क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. कायमधारा पद्धतीची सुरुवात कोणी केली? कायमधारा पद्धत, हिला जमीनदारी पद्धत असं सुद्धा म्हटलं जातं. जमीनदारी पद्धत. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर हे केलेले लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केलेली लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केलेली जमीनदारी पद्धत. ओके, एक रयतवारी पद्धत पण होती, माहित आहे? रयतवारी पद्धत ही पण एक टॅक्स कलेक्ट करण्याचीच पद्धत होती. रयतवारी कोणी केलेली? ही केलेली मनरोने. ओके, मनरोने हे केलेली सर थॉमस मनरो. ओके, मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये असायचं. लॉर्ड कॉर्नवॉलिसने कोणती केलेली जमीनदारी? ही नॉर्थला असायची. ओके, विल्यम बेंटिक माहितच असेल तुम्हाला. ह्यांच्या काळामध्ये 1829ला काहीतरी एक महत्वाची घटना झालेली, ती म्हणजे सतीबंध प्रथा. ओके, सतीबंदी म्हणजे जे सती होती तिला कायद्याने बंद केलं. ओके, आणि ह्यासाठी आवाज कोणी उठवलेला? तर आवाज उठवलेला राजा राममोहन रॉय. ओके, राजा राममोहन रॉय.
ओके. आणि तुम्हाला मी आधी पण सांगितलंय, राजा हे टायटल कोणी दिलेलं आहे ह्यांना? यांना टायटल दिलेले ते अकबर द्वितीयाने दिलेले. अकबर दुसऱ्याने सतीबंदी 1829. क्लिअर आहे. लॉर्ड मॅकॉलेचा झिरपता सिद्धांत. लॉर्ड मॅकॉले माहिती आहे ना? लॉर्ड मॅकॉले असा बोललेला की इंडियन्सला इंग्लिश मधून शिक्षण दिलं पाहिजे. ओके ओके. जेणेकरून आपण क्लर्क बनवू शकतो इंडियन्स मध्ये. ओके. तो हा कोणी स्वीकारला? तर हा पण लॉर्ड बेंटिकने स्वीकारलेला होता. आणि मग इंडियन्सला इंग्लिश मधून शिक्षण दिलं जायचं, जेणेकरून ते दिसायला भारतीय असतील, रंगाने भारतीय असतील, वागायला भारतीय असतील, परंतु ते इंग्रजांना सपोर्ट करते. अशा प्रकारचा त्यामागचा हेतू होता. परंतु काही वर्षांनी हा हेतू त्यांच्यावरती उलट पडला असं त्यांना जाणवू लागलं. कारण भारतीयांनी इंग्लिश शिकल्यामुळे नंतर सुरुवातीचे तर 30-40 वर्ष त्यांच्या मनासारखं झालं, परंतु नंतर काय झालं तर स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली. भारतीयांनी बाहेरची इंग्लिश मधील पुस्तकं वाचली आणि स्वातंत्र्य लढा हे युरोपामध्ये इंग्लंड बोलायचं की आम्ही स्वातंत्र्याची कदर करतो, असं करतो, तसं करतो, आणि भारतीयांना तर काहीच स्वातंत्र्य नसायचं. त्यासाठी मग आवाज उठवला आणि मग स्वातंत्र्य लढा अल्टिमेटली सुरू झालेला होता. क्लिअर आहे? ठीक आहे. नेक्स्ट लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन माहितच आहे तुम्हाला? माहित आहे का तुम्हाला? 1905 ला बंगालची फाळणी केलेली आहे. केलेली बंगालची फाळणी, त्यासाठी लॉर्ड कर्झन. लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्ली तैनाती फौजेचा जनक. सबसिडरी अलायन्स. तैनाती फौजेचा जनक. तैनाती फौजेचा जनक. ओके. सबसिडरी अलायन्स. सर्वात पहिला स्वीकार कोणी केलेला? पहिला स्वीकार केलेला तो म्हणजे निजामाने केलेला. ओके. निजाम. तैनाती फौजेचा जनक लॉर्ड वेलस्ली. ठीक आहे. चला क्लिअर आहे. हा बघा, हा आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. नेक्स्ट क्वेश्चन. उपराष्ट्रपतीकडे देतात. ओके, व्हेरी गुड. सर्वांचा आन्सर बरोबर आहे. ओके. पल्लवी रॉंग आहे. ओके, लक्षात ठेवा. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ते राजीनामा देतात उपराष्ट्रपतींकडे. आणि उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ते राष्ट्रपतींकडे देतात. म्हणजे तू माझा राजीनामा घे, मी तुझा राजीनामा घेतो. हे जे सरन्यायाधीश जे आहेत ना सुप्रीम कोर्टाचे, हे त्यांना शपथ देतात. ओके. राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? तर सरन्यायाधीश देतात. आणि राष्ट्रपती ह्या सर्वांना शपथ देतो. उपराष्ट्रपतींना, अध्यक्षांना, पंतप्रधानांना. क्लिअर आहे? लक्षात ठेवा. राष्ट्रपती. राष्ट्रपतींचा आर्टिकल काय आहे? कोणाला माहिती आहे का? ओके. राष्ट्रपतीचा आर्टिकल आहे कलम 52. ओके. कलम 52. अजून एक कलम 61 महाभियोग. ओके. नंतर कलम 72 दयेचा अर्ज. ओके. दयेचा अधिकार. ओके. हे राष्ट्रपती. ओके. आता सध्याला लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? लोकसभा अध्यक्ष कोण आहेत आता सध्याला? आपले ओम बिर्ला आहे. ओके. कितवी लोकसभा सुरू आहे ही? कितवी लोकसभा सुरू आहे ही? 17वी लोकसभा सुरू आहे. ओके. उपराष्ट्रपती सध्याला कोण आहेत? तर व्यंकय्या नायडू हे आहेत उपराष्ट्रपती. ओके. पंतप्रधान कोण आहेत? हे आहेत नरेंद्र मोदी. सरन्यायाधीश कोण आहेत आपले सध्याला? तर हे आहेत रमण. ओके. क्लिअर आहे का इथपर्यंत? ठीक आहे. आपली सर्व लिस्ट आहे, ही लिस्ट एकदा रीड करा. आतापर्यंतचे जे 14 राष्ट्रपती झालेले आहेत त्यांची लिस्ट दिलेली आहे, ही रीड करायची. ओके. कोणाला काही प्रॉब्लेम? ठीक आहे. सर्वात पहिले राष्ट्रपती कोण होते? राजेंद्र प्रसाद.
नंतर सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन. बघा, पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण, असा पण क्वेश्चन विचारला गेलेला. पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते, ते म्हणजे झाकीर हुसेन. त्याच्यानंतर फखरुद्दीन अली अहमद. हे दोन मुस्लिम राष्ट्रपती आतापर्यंत झालेले आहेत. क्लिअर आहे? ठीक आहे. राजेंद्र प्रसाद, राधाकृष्णन, हुसेन, विवेक गिरी, फखरुद्दीन अली अहमद, नीलव सज्जू रेड्डी, ज्ञानी जैल सिंग, आर व्यंकटरमण, शंकर दयाल शर्मा. ओके, हा तिसरे बरोबर. आणि के आर नारायणन, प्रतिभा पाटील आणि प्रणब मुखर्जी आणि रामनाथ कोविंद. क्लिअर आहे? ओके, लक्षात ठेवा. हे राष्ट्रपती लक्षात ठेवायचे एक ट्रिक आहे. त्या ट्रिकने मी स्वतः तर लक्षात ठेवलेले आहेत. माझे हे 14 राष्ट्रपती पाठ आहेत प्रमाणे तुम्ही पण ते पाठ करावे असं मला वाटते. ओके ओके, ट्रिक कशी आहे बघा. एक सेंटेन्स तुम्हाला पाठ करायचं आहे. ओके, राजू की राधा जाकर गिरी फखरुद्दीन रेड्डी की जेल में, तब राम शंकर नारायण की कलम से प्रतिभा निकली, प्रणव की हेरा. ओके, आता राजू की राधा, राजू की राधा म्हणजे राजू, राजूला पकडायचे ते राजेंद्र प्रसाद. हीचा काय अर्थ नाहीये. राधा, राधा म्हणजे राधाकृष्णन, सर्वपल्ली राधाकृष्णन. यांना पहिला भारतरत्न पण मिळालेला. 3R गेल्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेले करंट अफेअर मध्ये 3R. ओके, राधाकृष्णन, रमन आणि राजगोपालचारी. जाकर, जाकर म्हणजे झाकीर हुसेनचा जाकर. गिरी, गिरी म्हणजे विवेक गिरी. फखरुद्दीन, फखरुद्दीन तर माहितच आहे फखरुद्दीन. रेड्डी के जेल में, रेड्डी के काय नाहीये, जेल, जेल म्हणजे जेल सिंग, जेल में. तब राम शंकर, राम शंकर नारायण. हे 3 राष्ट्रपती आहेत. राम व्यंकटरामनचा, शंकर शंकर दयालचा आणि नारायण नारायणचा. राम शंकर नारायण. कीचं काय ना, कलाम से, कलम म्हणजे कला. प्रतिभा निकली, प्रणव आणि हे रामनाथ कोविंद. ठीक आहे, क्लिअर आहे का? 5-10 मिनिटं लागतील, परंतु हे सर्व राष्ट्रपती पाठ होऊन जातील. आणि प्रत्येकाने जे सुरुवातीचे जर सोडले आपले राजेंद्र प्रसाद, त्यांनी 1950 ते 62 केलेले आहेत आणि त्यानंतर प्रत्येकाने 5 वर्ष केलेले आहेत. 2 मुस्लिम राष्ट्रपती होते, झाकीर हुसेन हे 2 वर्ष होते कारण त्यांचा मृत्यू झाला, आणि हे 3 वर्ष होते. नंतर प्रत्येक जण 5-5 वर्षच राष्ट्रपती आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला सण लक्षात ठेवायला पण जास्त कठीण जाणार नाही. ओके, 3 झाले ना? हो, 3 झाले, बरोबर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कांडला बंदर कोणत्या राज्यात आहे? चला, दोन आन्सर येत आहे. ओके, गुजरात. पहिली गोष्ट सांगायची झाली तर कांडला बंदरचं सध्याचं नाव काय आहे, तर दीनदयाल बंदर. ओके, दीनदयाल बंदर, बरोबर आहे ना? ठीक आहे, दीनदयाल बंदर हे आहे कांडला बंदराचं. आणि अजून एक लक्षात ठेवा, श्यामाप्रसाद मुखर्जी, श्यामाप्रसाद पोर्ट, मुखर्जी पोर्ट, मुखर्जी पोर्ट हे कुठलं आहे, तर हे कोलकाता बंदर. ओके, ही 2 नावं गेल्या 2 वर्षात बदललेली आहेत. ओके, दीनदयाल बंदर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट, कोलकाता. कांडला बंदर कुठे आहे? गुजरात मध्ये आहे. ओके, हा आपला देश आहे असा, साऊथ इंडियनला बंदर आहेत ना. इथे गुजरात मध्ये आहे कांडला. नंतर गुजरात नंतर येतो महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये 2 आहेत, एक आहे मुंबई आणि एक आहे नवी मुंबई. नवी मुंबईला JNPT बोलतात. नंतर मुंबईच्या खाली येतो गोवा. गोवाला आहे मार्मा गोवा. ओके, मार्मा गोवा. त्याच्या खाली येतो कर्नाटक. कर्नाटकला आहे न्यू मँगलोर, मँगलोर. आणि कोचीन आहे केरळमध्ये, कोचीन. ओके, ही झाली आपली मेन पश्चिम ह्याच्यावरची इंटरनॅशनल पोर्ट्स आहे, पश्चिम किनारे. पूर्व किनारपट्टीवरती खाली लक्षात ठेवा, इथे तामिळनाडू आहे ना, तामिळनाडूला 3 आहेत, चेन्नई, यन्नोर, तुतीकोरीन. ओके, तामिळनाडूला 3 आहेत, चेन्नई, यन्नोर, तुतीकोरीन. त्याच्या पुढे तामिळनाडूच्या वरती येतो कोण? आंध्र येतो. आंध्र प्रदेशला एक आहे विशाखापट्टणम. आंध्र प्रदेशला एक आहे विशाखापट्टणम. आंध्रच्या वरती येतो ओडिशा. ओडिशाला आहे पॅराद्वीप, पॅराद्वीप. आणि पॅराद्वीपच्या वरती आहे येतो आपला बंगाल. आणि बंगालमध्ये 2 आहेत,
एक आहे हल्दिया आणि एक आहे कोलकाता. त्यातला कोलकात्याचं नाव झालेलं आहे श्यामाप्रसाद मुखर्जी. आणि कोलकाता बंदर जे आहे ना हे रिव्हराईन पोर्ट आहे, म्हणजे हे रिव्हर मध्ये पोर्ट आहे, नदीमध्ये पोर्ट आहे, समुद्राचं नाही, रिव्हराईन पोर्ट आहे. क्लिअर आहे, लक्षात ठेवा. ओके, महाराष्ट्रामध्ये 2 आहे. ओके, इथे बघा दिलेलं आहे. ओके, हे बघा ही नदी आहे, अशा आतमध्ये गंगा नदी जाते ना, तिथे आतमध्ये आहे असं हे कोलकाता. ओके, कांडला बोर्ट, मुंबई JNPT, मार्मुगोवा, मँगलोर, कोचिन, चेन्नई एन्नोर तुतीकोरम, कराईकल म्हणजेच एन्नोर, विशाखापट्टणम, पारादीप, हल्दिया, कोलकाता. आणि इकडे एक आहे पोर्ट ब्लेअर. पोर्ट ब्लेअर. ओके, हे आहेत आपले आंतरराष्ट्रीय बंदर, लक्षात ठेवा. क्लिअर आहे का सर्वांना? ओके, पाठ करून ठेवा सर्व किनारपट्टी अशाच प्रकारे लक्षात ठेवा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला उत्तर देखील पण मिळतं. ओके, नेक्स्ट, द कोएलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे? हा करंटचा प्रश्न नाही बोलता येणार, आता हा इतिहासाचा प्रश्न म्हणता येतो. ठीक आहे, कारण आता हा प्रश्न राहणार, नेहमी राहणार. प्रणव मुखर्जी, व्हेरी गुड. ओके, हे आपले कोण होते? 13वे राष्ट्रपती होते. कितवे राष्ट्रपती? 13वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. ओके, व्यंकय्या नायडू सध्याला व्हाईस प्रेसिडेंट, मनमोहन सिंग, प्रतिभाई पाटील 12वे होते आहे. बरोबर, क्लिअर आहे. आणि प्रणव मुखर्जींचं पुस्तक होतं द कोएलिशन इयर. त्यांना भारतरत्न मिळालेला आहे, आता त्यांचा मृत्यू झालेला आहे. ओके, कोएलिशन इयर. नेक्स्ट क्वेश्चन बघू. मणिपूर राज्याची राजधानी. बघूयात किती जणांना माहिती आहे. ऑप्शन्स मी मुद्दाम 4 नॉर्थ ईस्टच दिलेले आहेत. तुम्हाला जे नॉर्थ ईस्टचे 7 राज्य आणि एक 8वा सिक्कीम आहे, 7 सिस्टर अँड सिक्कीम, त्यांच्या राजधान्या तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ओके, कोहिमा आणि शिलॉंग आणि इम्फाळ. इम्फाळवरती जास्त आन्सर येत आहे. ओके, कोहिमा. कोहिमा, माना 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 लक्षात ठेवा ना. कोहिमा नागालँडची राजधानी आहे. कोहिमा लक्षात ठेवा. सर्वच तुमच्या राजधान्या पाठ करून घेतो. ओके ओके, हे 7 सिस्टर आणि त्यांचा भाऊ सिक्कीम. ओके, सिक्कीमची काय आहे? सिक्कीमची आहे गँगटॉक. सिक्कीमची राजधानी काय आहे? गंगट. अरुणाचलची राजधानी काय आहे? इटानगर. ओके, अरुणाचलची राजधानी काय आहे? इटानगर. ओके, इटानगर. नागालँडची राजधानी काय आहे? कोहिमा. कोहिमा ही जी राजधानी आहे ही कोणाची आहे? नागालँडची. मणिपूरची राजधानी काय आहे? इम्फाळ. इम्फाळ IM मध्येच आहे बघा, इम्फाळ मणिपूर. ओके, ठीक आहे. आणि मिझोरमची राजधानी काय आहे? मिझोरमची राजधानी ऐझॉल. ऐझॉल मध्ये बघा, मिझोरम मध्ये पण बघा IZ आहे, IZ लागोपाठ, आणि ऐझॉल मध्ये सुद्धा IZ आहे लागोपाठ. ओके, परंतु आता तुम्हाला ऑप्शन्स वरून नाही काढता येणार आहे, का तर तुमचे ऑप्शन्स मराठीत आहेत. ओके, त्रिपुराची राजधानी आहे अगरतला. त्रिपुराची राजधानी काय आहे? अगरतला. आणि मेघालयाची राजधानी आहे शिलॉंग. आसामची राजधानी आहे गुवाहाटी. क्लिअर आहे? तुम्हाला ह्या राजधानी पाठ असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा, अपेक्षित आहे. ओके, इथे कोणता कंट्री आहे तो सांगू शकेल का कोण? इथे एक देश पण आहे ना. इथे कोणता देश आहे सांगा? असा एक देश आहे जिथे मी लाईन मारलेले आहे, तिथे देश आहे एक कोणता तरी. कमेंट करा देशाचं नाव. कुठला देश आहे तिथे? तुम्हाला मॅप माहिती नाही का? तिथे कुठला देश आहे कोणालाच माहिती नाही? मॅप बघत चला जरा. ओके, इथे लक्षात ठेवा, इथे आहे भूतान. ओके, इथे कोणता देश आहे? भूतान देश आहे इथे. ओके, कदाचित बघाच्या मॅप मध्ये दिसतो. इथे दिसतोय बघा, इथे बघा, इथे भूतान देश आहे. दिसतोय का? हा भूतान देश. भूतान देश. आणि इथे आहेत ते म्हणजे नेपाळ.
इथे आहे तो म्हणजे बांगलादेश. ओके, तुम्हाला माहिती असले पाहिजे, पूर्ण नकाशा तुमच्या डोळ्यामध्ये असला पाहिजे. ओके, नाव आल्यानंतर भूतान कुठे आहे तोच माहिती नाही तुम्हाला, कसं बोलणार आहोत. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर द्या. सोपा प्रश्न आहे. रेती बंदर म्हणून कोणते बंदर प्रसिद्ध आहे? मुंब्रा बंदर. असा प्रश्न सरळ सरळ तुम्हाला पाठ असणे गरजेचं आहे. श्रीवर्धन, मुरुड हे दोन्ही पण रायगडमध्ये आहेत ना. श्रीवर्धन आणि मुरुड दोन्ही पण बीच आहेत. मुरुडला एक प्रसिद्ध किल्ला आहे बघा, जंजिरा. ओके, जंजिरा. ओके, जिथे कलाल बांगडी तोफ आहे बघ, जंजिरा. ओके, बघण्यासारखं आहे जंजिरा. देवगड, देवगड सिंधुदुर्ग. आणि इथे तिथला कुठला फळ प्रसिद्ध आहे? हापूस. ओके, इथला कुठला फळ प्रसिद्ध आहे? हापूस. क्लिअर आहे? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानात घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशातून घेतली आहे? आय गेस मगाशी एक्सप्लेन केला आहे मी हा प्रश्न. दक्षिण आफ्रिका. व्हेरी गुड, बरोबर आन्सर आहे. मग एक्सप्लेन केलेलं ना हा क्वेश्चन. दक्षिण आफ्रिका. ओके, कलम सांगा याचा, आर्टिकल कितव्या कलमामध्ये घटना दुरुस्तीबद्दल माहिती लिहिलेली आहे? 168. भाग सांगू शकतात का कोणते? भाग भाग कितव्या भागामध्ये आहे? पार्ट. घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती. ओके, तुम्हाला भाग लक्षात ठेवायची गरज नाहीये. कलम 368 मध्ये आणि भाग 20 मध्ये. भाग 20 आहे ना, त्यामध्ये आहे. ओके, ईट मॅगी ॲज टेस्टी स्नॅक. ईट, ईट म्हणजे जो आहे हा 15वा भाग आहे. ओके, ईट म्हणजे इलेक्शनचा आहे हा. ओके, मॅगी म्हणजे एम म्हणजे मिसलिनियस आहे हा. 18वा भाग आहे हा. तर हा जो आहे हा 19, हा 20, हा ट्रिब्युनल्सचा 21 आणि ह्या स्पेशल स्टेटसचा 22वा भाग अशा प्रकारे आहे. ईट मॅगी ॲज टेस्टी स्नॅक. ओके, अमेंडमेंट 20वा भाग आहे, भाग 20. ओके, दक्षिण आफ्रिका. फ्रान्सकडून आपण काय घेतलं? तर आपण फ्रान्सकडून समता आणि बंधुता घेतली. समता आणि बंधुता आपण कुठून घेतली? फ्रान्सकडून घेतली. आफ्रिकेकडून आपण काय घेतलं? तर आफ्रिकेकडून आपण ही घटना दुरुस्ती घेतली. इंग्लंडकडून आपण खूप सारे घेतलेले आहे, लक्षात ठेवा. आपण इंग्लंडकडून खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे आपण नागरिकत्व इंग्लंडकडून घेतलेलं आहे. नागरिकत्व जे एकेरी नागरिकत्व आहे ना, एकेरी नागरिकत्व. ओके, एकेरी. ओके, नंतर कायद्याचे राज्य आपण इंग्लंडकडून घेतलेलं आहे. ओके, कायद्याचे राज्य. नंतर आपण पंतप्रधान त्यांच्याकडूनच घेतलेला आहे. पंतप्रधान आपण तिकडूनच घेतलेला आहे. ठीक आहे. अमेरिकेकडून आपण भरपूर घेतलेले आहेत. मूलभूत हक्क आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. मूलभूत हक्क. लिखित राज्यघटना आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. लिखित राज्यघटना. नंतर महाभियोग, राष्ट्रपतींना काढण्याची पद्धत, ही पण आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे एखादा कायदा बनवला तर न्यायालय चेक करतं. ओके, व्हेरी गुड पराग. न्यायालयीन पुनर्विलोकन, एखादा आपण जर कायदा केला तर न्यायालय चेक करतं की अरे हा कायदा मूलभूत हक्कांना बाधा तर नाही ना आणत. जर आणत असेल तर त्याला लगेच डिलीट करतो तो. न्यायालयीन पुनर्विलोकन. नंतर हे उद्देश पत्रिका, जी आपली प्रस्तावना आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय मिळवून देण्याचा. ओके, तुम्हाला जो आपली जी प्रस्तावना आहे ही पण तुम्हाला आपण कुठून घेतलंय? अमेरिकेकडूनच घेतलेलं आहे. अमेरिकेमध्ये लक्षात ठेवा दुहेरी नागरिकत्व आहे, आपल्याकडे एकेरी आहे. ओके, दुहेरी नागरिकत्व. दुहेरी नागरिकत्व म्हणजे काय? तर देशाचं एक नागरिकत्व आणि राज्याचं एक नागरिकत्व. जसं की आपल्या भारतामध्ये जर दुहेरी नागरिकत्व असलं असतं तर काय झालं असतं? तर आपल्याकडे दोन दोन सिटिझनशिप असली असते. आपल्याकडे एक महाराष्ट्राची सिटिझनशिप असली असती
आणि एक देशाची म्हणजे भारताची सिटिझनशिप असली असते. ठीक आहे, क्लिअर आहे. सो जे महाराष्ट्राचे नागरिक आहेत त्यांना म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये महाराष्ट्राच्या नागरिकांना महाराष्ट्रामध्ये वेगळे प्रावधान म्हणजे थोडीशी जास्त समजू शकतात हक्क प्राप्त असतात. ओके, ठीक आहे. म्हणजे आपले जे आता जेवढे राज्य आहेत 28 राज्य आहेत, तर 28 राज्यांमध्ये 28 वेगवेगळे म्हणजे आता भारताचा आंध्र प्रदेशमध्ये जाणार महाराष्ट्राचा व्यक्ती, तर आंध्र प्रदेशमधले काही राईट्स जे असतात ते महाराष्ट्राच्या व्यक्तीला मिळणार नाहीये. अशा प्रकारचं असतं तिकडे दुहेरी नागरिकत्वामध्ये. ओके, भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? लाइटेस्ट गॅस. कमेंट करा 1 मिनिट. दोन हायड्रोजन. ओके, दोन आणि हायड्रोजन वरती आहे. ओके, हिलियम. हिलियम हिलियम मेजॉरिटी मध्ये आहे. ओके, व्हेरी गुड. ओके, शिल्पा कुमावत, वेल डन, व्हेरी गुड. शिल्पा कुमावतचा आन्सर फक्त बरोबर आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये गेल्या आय गेस पार्ट 2 मध्ये मी एक पिरियडिक टेबल समजवलेला बघा, आठवतंय का? मोस्लेचा पिरियडिक टेबल. ओके ना, मोस्लेचा पिरियडिक टेबल अशा प्रकारे होता, आठवतंय? ठीक आहे. आणि इथे पहिला एलिमेंट कोणता होता? हायड्रोजन होता. आणि इथे दुसरा एलिमेंट कोणता होता? तर हिलियम होता. मी तुम्हाला तेव्हा बोललेलो की हायड्रोजन हा सर्वात हलका असतो, तरी पण आपण फुग्यांमध्ये तो का नाही भरत असं विचारलेलं. हिलियमला का भरतो? तर तुम्ही बोललेले की हायड्रोजन मध्ये आग लागते त्यामुळे नाही भरत. आठवतंय? सर्वात हलका कोणता वायू? हायड्रोजन वायू सर्वात हलका आहे. आपण फुग्यांमध्ये कोणता भरतो असा विचारला नाहीये क्वेश्चन. या क्वेश्चनचा आन्सर काय होणार मित्रांनो? तर या क्वेश्चनचा आन्सर हायड्रोजन होणार. आपल्याला सर्वात हलका विचारलेला आहे. आपल्याला आग लागते हे लागतं असं काय विचारलेलं आहे का? नाहीये. ओके, सर्वात हलका हायड्रोजन आहे, दुसरा हलका हिलियम आहे. परंतु आपण जे फुगे असतात इलेक्ट्रिक बलून्स जे असतात एअरचे, त्या बलून्स मध्ये जिथे इथे बसून जातात वगैरे पॅराशूट टाईप, इथे कोणता वायू भरला जातो? तर इथे हिलियम वायू भरला जातो. इथे कोणता वायू भरला जातो? हिलियम. का हिलियम भरला जातो? का तर हायड्रोजन हा अतिशय ज्वलनशील आहे, लगेच आग लागते त्यामुळे. ठीक आहे, लक्षात ठेवा. सर्वात हलका कोण आहे? हायड्रोजन. परंतु फुग्यांमध्ये कोण भरला जातो? हिलियम. का तर हिलियमला आग लागत नाही. इकडे मी तुम्हाला सांगितलेलं बघा, हा शेवटचा 18वा ग्रुप, यांना काय बोलतात? यांना आपण राजवायू बोलतात. ओके, नोबल गॅसेस. का तर हे कोणासोबत रिॲक्शन नाही करत. का तर यांचं आउटर शेल कम्प्लीट असतं. बरोबर का? आठवतंय का काय? ठीक आहे, लक्षात ठेवा. अगोदर सायंटिस्टनी प्रयोग केलेला, हायड्रोजन भरलेला यामध्ये. ओके, हिंडनबर्ग नावाचं एक हे बनवलेलं बघा, हे अशा प्रकारे हिंडनबर्ग होता. हा जो हिंडनबर्ग आहे ना, हे बनवलेलं. ओके, आणि त्यामध्ये हायड्रोजन गॅस होता. अतिशय स्वस्त चाललेलं सर्व काही. तुम्ही युट्यूब वरती बघा, डॉक्युमेंटरी आहे अवेलेबल, ह्याचे लाईव्ह व्हिडिओ पण आहेत. हे जे हिंडनबर्ग आहे ना, हे आग लागलेले अक्षरशः, आणि यामधले सगळे लोक जळून मेलेले. हिंडनबर्ग थ्रू ना, जसं आता विमानाने जातात की नाही, तसं या हिंडनबर्गने जायचे. ओके, तुम्ही युट्यूब वरती बघू शकता, त्याच्यावरती डॉक्युमेंटरी आहे, खूप छान डॉक्युमेंटरी आहे, मी खूप दिवसांपूर्वी बघितलेले आहे. ओके, ओके, आणि तिथे कशी आग लागली हे लाईव्ह व्हिडिओ आहे त्याचा, लक्षात ठेवा. ओके, सो तुम्ही लक्षात ठेवा, हायड्रोजन इज द लाइटेस्ट एलिमेंट. ओके, लाइटेस्ट एलिमेंट, इट इज बाय फार फॉर द मोस्ट अबंडंट. ओके, सर्व आहे. आणि ओके, ठीक आहे, बाकी हे डेंजरस आहे का तर फायर रिस्क मुळे, हे तर तुम्हाला मी सांगून झालेलं आहे.
ओके, तरी पण सर्वांनी हायड्रोजन हायड्रोजनच्या ऐवजी हिलियम हिलियम लिहित सांगितलेलं आहे. आता फसतील का चुकतील काय कधी? सर्वात हलका वायू कोणता? हायड्रोजन आहे, परंतु हिलियम वापरला जातो का? तर हायड्रोजनला आग लागते. ओके, तुम्हाला मी सर्वांना सजेस्ट करेन हिंडनबर्गची डॉक्युमेंटरी बघा, युट्यूब वरती आहे, अवेलेबल आहे. ओके, क्लिअर आहे? ठीक आहे, बोला. एअर सोबत, हवेसोबत साधा. ठीक आहे, हायड्रोजन. संपले वाटते क्वेश्चन. ठीक आहे, थांबूयात मग आपण. काही डाऊट्स असतील तर विचारा. क्वेश्चन बघितले ना आपण, कोणत्या क्वेश्चन. ओके, इकडचं हे तर माहितच आहे ना, हिलियम. ऑक्सिजन म्हणजे O2 आणि O3 म्हणजे काय? ओझोन. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड. हिलियम म्हणजे H2. ओके, पहिले 10-15 तरी एलिमेंट पार्ट असले पाहिजे तर तुमचे. हायड्रोजन, हिलियम, लिथियम, बेरिलियम, कार्बन, बोरॉन वगैरे जे पण आहेत ते आपले, नायट्रोजन, ऑक्सिजन. इकडचं झालेलं आहे. हा क्वेश्चन रेती बनलो. ठीक आहे, क्लिअर आहे, सर्व क्लिअर झालेले आहेत क्वेश्चन आपले. ही ट्रिक तुम्ही पाठ करून ठेवा सर्वांनी. राजीव राधा जाकरगिरी फक्रुद्दीन रेड्डी की जन्म का ग्राम ठक्कर नारायण की कलम से प्रतिभा निकली प्रणव की हे राम. ओके, ठीक आहे. कोणाला काही डाऊट्स वगैरे असतील तर विचारा, नाही तर मग थांबूयात आपण या लेक्चर मध्ये इथे. ओके, हा, अजून हा एक चार्ट तुम्हाला पार्ट असला पाहिजे संपूर्ण. ओके, संपूर्ण चार्ट तुम्हाला पार्ट असला पाहिजे. बाकी इन्फॉर्मेशन तुम्ही लिहत पण चला. युट्यूब वरती क्वेश्चन हा लेक्चर अपलोड करेल, तर ते नंतर बघून बघून लिहत चला तुम्ही. ठीक आहे, नोट्स बनवत चला. नोट्स नाही बनवले तर नाही काय होणार. कितीही लेक्चर बघा तुम्ही, ऐका बघा, नोट्स बनवा. स्वतःचे नोट्स असले पाहिजेत रिव्हिजनसाठी. क्लिअर आहे? ठीक आहे, कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, नाहीतर मग थांबूयात आपण आजच्या लेक्चरमध्ये इथेच.